नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इथे आपल्याला बघायचं आहे क्लास 10 सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा लेसन नंबर 2 दॅट इज द पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। आणि बघा मित्रांनो, या लेसनचा हा पार्ट 2 आहे, ठीक आहे। आणि पार्ट 1 आपण ऑलरेडी बघितलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। हा पार्ट 2 आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मॉडर्न पेरियोडिक टेबल बद्दल थोडक्यात माहिती बघायची आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला दिसेल इथं जेवढे काही प्लॅटफॉर्म आहेत याद्वारे तुम्ही आमच्या सोबत कनेक्ट राहू शकता। आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता आणि आमच्या सोबत स्टडी करू शकता। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, हा आहे मॉडर्न पेरियोडिक टेबल। हा तयार केला होता हेनरी मॉसली यांनी, ठीक आहे। कधी तयार केला होता तर 1913 मध्ये। याला आपण म्हणतो मॉडर्न पेरियोडिक टेबल। आता या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये आणि मेंडेलिव्हजनी पेरियोडिक टेबल तयार केला होता, डिफरन्स काय आहे तर बघा, याच्या अगोदर प्रयत्न खूप झाले एलिमेंटना क्लासिफाईड करण्याचे, पण ते सक्सेसफुल झाले नाही, ठीक आहे। का तर बघा, कारण जे काही आपण 3 अटेम्प्ट केले होते, ठीक आहे, एलिमेंटना क्लासिफाईड करण्याचं, ठीक आहे, डोबेरायनरने केलं, न्यूलँडने केलं, त्यानंतर मेंडेलिव्हजने केलं। या सगळ्यांनी जे काही एलिमेंट अरेंज केले होते ते त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या आधारावर केले होते। कशाच्या आधारावर केले होते? ॲटॉमिक मासेसच्या आधारावर। पण हेनरी मॉसली यांनी काय केलं, जे एलिमेंट होते ते ॲटॉमिक मासेसच्या आधारावर न करता त्यांनी ॲटॉमिक नंबरच्या आधारावर त्यांना क्लासिफाईड केलं। तर बघा कशा प्रकारे, आता त्यांचं स्टेटमेंट काय होतं ते आपण सर्वात अगोदर बघूया। द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर। म्हणजे ज्या प्रॉपर्टीज असतात एलिमेंटच्या, ठीक आहे, त्यांचं जे काही पेरियोडिक फंक्शन असतं, म्हणजे फिक्स इंटरवल नंतर त्यांची जी प्रॉपर्टी काय रिपीट होतात, हे कशावर डिपेंड असतं तर हे त्यांच्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतं। कशावर डिपेंड असतं? ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतं। मग तुम्ही असं म्हणाल की मग ते अगोदरचे जे सायंटिस्ट होते त्यांनी ॲटॉमिक नंबरचा वापर का केला नाही? कारण त्यांना ॲटॉमिक नंबरच माहित नव्हता। त्यांना ॲटम माहित होता, पण त्या ॲटमच्या आत काय आहे, कोणकोणते सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत हे त्यांना माहित नव्हतं। म्हणून त्यांनी काय केलं, त्या एलिमेंटना ॲटॉमिक मासेसच्या आधारावर क्लासिफाईड केलं आणि त्यानंतर त्याच्यामधले जे काही सब ॲटॉमिक पार्टिकल असतात त्या ॲटम मधले, जसे की प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत आणि इलेक्ट्रॉन आहेत, यांचा शोध लागला। त्यानंतर मग हेनरी मॉसली यांनी काय केलं, त्यांना ॲटॉमिक नंबर नुसार त्यांना क्लासिफाईड करणं किंवा त्यांना अरेंज करणं सुरू ठेवलं, ठीक आहे। तर यांच्या आधारावर त्यांना असं पाहिलं की जे काही फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटची ती काय आहे, ॲटॉमिक मास नसून ते ॲटॉमिक नंबर आहे, असं त्यांना लक्षात आलं, ठीक आहे। मग त्यांचं हे स्टेटमेंट इथं आपल्याला पाहायला मिळते। बघा, आता सर्वात अगोदर एक प्रश्न आपल्याला पडला असेल, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन इन दॅट ॲटम। म्हणजे एखाद्या ॲटम मध्ये प्रोटॉन किती आहेत त्याला म्हणायचं ॲटॉमिक नंबर, त्याला काय म्हणायचं? ॲटॉमिक नंबर। आता कुठलाही ॲटम असतो तर त्याच्या केंद्रकामध्ये म्हणजे सेंटरला किंवा त्याच्या आपण म्हणू त्याच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतो। त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात, त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन असतात ते न्यूट्रल असतात आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि त्या इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो। बघा मित्रांनो, आता ज्यावेळेस या सब ॲटॉमिक पार्टिकलचा शोध लागला त्यानंतर त्यांनी काय केलं, बघितलं की त्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहेत, त्याला त्यांनी नाव दिलं ॲटॉमिक नंबर। आणि त्या ॲटॉमिक नंबर नुसार त्यांनी काय केलं, त्या एलिमेंटला क्लासिफाईड करायला सुरुवात केली। नंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं। स्टेटमेंट काय होतं? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर। तर हे स्टेटमेंट तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, बरोबर आहे। चला, आता जो मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे त्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ द पेरियोडिक टेबल सुद्धा म्हणत असतो। याच्यामध्ये काय करण्यात आलं, जे काही एलिमेंट होते त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार अरेंज करण्यात आलं अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर। म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे तो पहिले, ज्याचा 2 आहे तो नंतर, त्याचा 3 आहे नंतर, त्याचा 4 आहे नंतर, त्याचा 5 आहे नंतर, 6 आहे नंतर, 7 आहे नंतर, 8 आहे नंतर। म्हणजे बघा, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन इन दॅट ॲटम। म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे प्रोटॉन आहेत त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो। याचा अर्थ पहिल्या याच्यामध्ये 1 प्रोटॉन आहे त्याला पहिले अरेंज केलं, ज्याच्यामध्ये 2 प्रोटॉन आहेत त्याला नंतर त्याच्या,
त्याच्यामध्ये 3 आहेत त्याला त्याच्यानंतर, ज्याच्यामध्ये 4 आहेत त्याच्यानंतर, अशा प्रकारे त्यांनी अरेंज केलं. ठीक आहे, आणि यालाच आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल असं म्हणतो. आणि जे काही ड्रॉबॅक होते, मेंडेलिव्हचे जे काही ड्रॉबॅक होते जे आपण बघितले मागच्या व्हिडिओ 1 मध्ये, ते सर्व इथं रिमूव्ह झाले, सर्व इथं निघून गेले. फक्त एकच ड्रॉबॅक राहिला, तो म्हणजे काय, पोझिशन ऑफ द हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनला कुठल्या पोझिशनला ठेवायला पाहिजे, कुठल्या जागी ठेवायला पाहिजे, हे मात्र त्यांना समजलं नाही. त्याच्यामुळे आज म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा हायड्रोजनची पोझिशन तिथं सांगण्यात आलेली नाही. ठीक आहे, तर बघा आता स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे, तर बघा मित्रांनो, आता मॉडर्न जो पिरियोडिक टेबल आहे यांना जे हॉरिझॉन्टल जे रो दिलेले आहेत, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7, हे जे हॉरिझॉन्टल जे रो दिलेले आहेत यांना पिरियड्स म्हणतात. यांना काय म्हणतात, पिरियड्स म्हणतात. आणि एकूण पिरियड किती आहेत तर 7, म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे एकूण 7 पिरियड आहेत. आणि जे व्हर्टिकल जे कॉलम आहेत, म्हणजे उभे जे तुम्हाला खांबासारखे दिसतात हे सर्व, ठीक आहे, इथून ते इथपर्यंत, यांना ग्रुप्स म्हणतात. यांना काय म्हणतात, ग्रुप्स म्हणतात. ठीक आहे, मग ग्रुप्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18, म्हणजे एकूण 18 ग्रुप्स आहेत. देयर आर 18 ग्रुप्स इन द पिरियोडिक टेबल्स. ठीक आहे, हे झाले ग्रुप्स. तुम्ही म्हणसाल सर मग हे काय आहे, खाली जे 2 तुम्हाला सिरीज दिसतात ह्या आणि ह्या सिरीज काय, तर बघा, तर इथं तुम्हाला जी रिकामी जागा दिसते इथलेच एलिमेंट इथं लिहिलेले आहेत. असं काय लिहिलेलं आहे बघा. आता इथं तुम्हाला जो बेरियम दिलेला आहे, ठीक आहे, जो बेरियम दिलेला आहे त्याचा जो काही ऍटॉमिक नंबर आहे, बेरियमचा जो काही ऍटॉमिक नंबर आहे तो आहे 56. हा याचा ऍटॉमिक नंबर 56 आहे. नंतर 57 इथं दिलेला आहे, हा 57 58 59 अशा प्रकारे आपण जर चालत गेलो तर 71 ऍटॉमिक नंबर असणारा एलिमेंट इथं आहे. ठीक आहे, मग हा एलिमेंट 71 इथं आहे, तर मग 72 कुठे असायला पाहिजे, तर 71 इथं आहे बघा, हा 72 आहे. ठीक आहे, म्हणजे या बेरियम नंतर हे होतील सुरू आणि त्यानंतर पुन्हा हा सुरू होईल. ठीक आहे, म्हणजे इथली इथं दिलेले आहे, हे ध्यानात ठेवा बघा. आणि खाली जर तुम्ही बघितलं इथं, ठीक आहे, इथं जर बघितलं रेडियम पशी, तर रेडियमचा जो ऍटॉमिक नंबर इथं आपल्याला दिलाय तो दिलाय 88. याचा ऍटॉमिक नंबर आहे 88. 88 नंतर 89 इथं दिलेला आहे, हा 89 आहे. असं कर जर आपण गेलो तर 103 पर्यंत जे ऍटॉमिक नंबरचा जो काही एलिमेंट आहे तो इथे दिलेला आहे. आणि 104 तो इथे दिलेला आहे, 104 इथं दिलेला आहे. म्हणजे इथून आल्यानंतर आपल्याला इथं जावं लागेल, नंतर पुन्हा इथून असं सुरू करावं लागेल. ठीक आहे, समजले. तर हे सर्व काय आहेत अशा प्रकारे इथं अरेंज करण्यात आलेलं आहे. म्हणजे का, कारण इथले म्हणजे इथं जागा दिसते हे एलिमेंट इथं लिहिले आहेत, यातली जी जागा इथं याची एलिमेंट इथं लिहिलेली आहेत. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, ते काही वेगळं नाही आहे, ते त्याच पिरियोडिक टेबल मधलेच आहेत. ठीक आहे, म्हणजे पिरियड 6 मधले जे काही एलिमेंट आहेत ते हे आहेत, आणि पिरियड 7 मधले जे काही एलिमेंट आहेत ते इथं दिलेले आहेत. ठीक आहे, मग यांना म्हणायचं काय, यांना म्हणायचं काय, तर बघा आता जो तुम्हाला सर्व जो पिरियोडिक टेबल दिसतो, ठीक आहे, या सर्व पिरियोडिक टेबलला काय 4 ग्रुप मध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. किती ग्रुप मध्ये, 4 ग्रुप मध्ये. आता हे 4 ग्रुप कोणकोणते आहेत बघा. ग्रुप 1 पासून ते ग्रुप 2 पर्यंत, म्हणजे हा ग्रुप 1 झाला, हा ग्रुप 2 झाला, म्हणजे हा ग्रुप 1 आणि हा ग्रुप 2 या दोघांना काय म्हणायचं, यस ब्लॉक म्हणायचं. काय म्हणायचं, यस ब्लॉक. समजले, काय म्हणायचं, यस ब्लॉक म्हणायचं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर ग्रुप 3 पासून ते ग्रुप 12 पर्यंत, ग्रुप 3 टू ग्रुप 12 यांना म्हणायचं डी ब्लॉक एलिमेंट. सो दीज आर द डी ब्लॉक, याला काय म्हणायचं, डी ब्लॉक म्हणायचं. ठीक आहे, त्यानंतर ग्रुप 13 टू द ग्रुप 18, ग्रुप 13 टू द ग्रुप 18 these elements called the P ब्लॉक. ह्या एलिमेंटना किंवा याला म्हणायचं पी ब्लॉक, यांना काय म्हणायचं, पी ब्लॉक. आणि खाली जे तुम्हाला 2 सिरीज दिल्यात यांना म्हणायचं एफ ब्लॉक. काय म्हणायचं, एफ ब्लॉक. काय म्हणायचं, एफ ब्लॉक. ठीक आहे, एवढ्या गोष्टी समजल्या तुम्हाला. चला तर हे गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. अजून बऱ्याच गोष्टी आपले इथं बघायचे, कोणकोणत्या तर बघा. आता आपण यांना 4 ग्रुप मध्ये डिवाइड केलं, ते आपण बघितलं. आता कशाला काय म्हणायचं बघा. आता जो पहिला ग्रुप तुम्हाला दिसतो ज्याच्यामध्ये एवढे एलिमेंट आहेत यांना म्हणायचं अल्कली मेटल. यांना काय म्हणायचं, अल्कली मेटल्स म्हणायचं. ठीक आहे,
आणि ग्रुप 2 मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत यांना म्हणायचं अल्कलाइन अर्थ मेटल. यांना काय म्हणायचं? अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल. तुम्हाला एक्झाम मध्ये असं सुद्धा येऊ शकते की अल्कली मेटलची नावं लिहा किंवा अल्कलाइन अर्थ मेटलची नावं लिहा, ठीक आहे, किंवा नोबेल गॅसेस कोणकोणते आहेत किंवा हॅलोजन कोणकोणते आहेत. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. एक्झाम मध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी 1 मार्क्ससाठी नक्की प्रश्न येत असतो, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर बघा ग्रुप 3 पासून ते ग्रुप 12 पर्यंत जे काही एलिमेंट आहेत यांना म्हणायचं ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणायचं? ट्रान्झिशन एलिमेंट. यांना काय म्हणायचं? ट्रान्झिशन एलिमेंट म्हणायचं. आणि ग्रुप 17 मध्ये जे काही एलिमेंट आहेत यांना हॅलोजन म्हणायचं. यांना काय म्हणायचं? हॅलोजन म्हणायचं. काय म्हणायचं? हॅलोजन. याच्यामध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, नंतर दिलं आपल्याला ब्रोमीन आहे, त्यानंतर आयोडीन आहे, ठीक आहे, ॲस्टॅटाईन काहीतरी असं, ठीक आहे, काय म्हणतात मला आठवत नाही आहे, ॲस्टाटाईन काहीतरी आहे, ठीक आहे, ॲस्टाटाईन काय म्हणतात तरी म्हणतात त्याला, तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. ॲस्टाटाईन आहे तो, ठीक आहे. तर ह्या हॅलोजन मध्ये, ठीक आहे, कोणकोणते एलिमेंट आहेत हे तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतो. आणि ग्रुप 18 मध्ये जे काही एलिमेंट आहेत यांना म्हणतात नोबेल गॅसेस. काय म्हणतात? नोबेल गॅसेस, ठीक आहे, नोबेल गॅसेस. मग नोबेल गॅसेस कोणकोणत्या तरी तुम्हाला दिसतात, इथं तुम्हाला दिसतात. हेलियम आहे, त्यानंतर निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, त्यानंतर रॅडॉन आहे, आणि नंतर इथं तुम्हाला दिलं आहे ऑर्गॅनिझम काहीतरी, ठीक आहे, ऑर्गॅनिझम, ठीक आहे. शेवटच्या मला एक दुनियाचं नाव माहित नाही, ठीक आहे, ते तुम्ही थोडंसं बघून घ्या, ठीक आहे. म्हणजे हे एलिमेंट झाले. तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो. आता त्यानंतर बघा खाली जे 2 सिरीज तुम्हाला दिल्या आहेत, तर पहिली जी सिरीज आहे त्याला म्हणायचं लॅन्थानाइड सिरीज. काय म्हणायचं? लॅन्थानाइड सिरीज, ठीक आहे. काय म्हणायचं? लॅन्थानाइड सिरीज म्हणायचं. आणि त्याच्या खालची जी ही सिरीज आहे याला म्हणायचं ऍक्टिनाइड सिरीज, ठीक आहे. काय म्हणायचं? ऍक्टिनाइड सिरीज. याला काय म्हणायचं? ऍक्टिनाइड सिरीज. काय म्हणायचं? ऍक्टिनाइड सिरीज. आणि क्लास 10 मध्ये फक्त आपल्याला काय बघायचं आहे, तर हा पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल 13वा, 14वा, 15वा, 16वा, 17वा आणि 18वा यांच्याच बद्दल फक्त आपल्याला इथं माहिती बघायची आहे. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो. पण मधातले जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत आणि जो काही तुम्हाला जो डी ब्लॉक आहे याच्यावर तुम्हाला काही कुठलाही प्रश्न येणार नाही, ठीक आहे. चला नंतरच आपण बघूया. तर आता आपल्याला बघायचं मित्रांनो, जे आपण आता बघितलेलं आहे तेच थोडक्यात आपल्याला इथं बघायचं आहे. जे हॉरिझॉन्टल रो असतात त्यांना पिरियड म्हणतात. 7 इथं पिरियड आहेत. जे व्हर्टिकल कॉलम असतात त्यांना ग्रुप म्हणतात. 1 to 18 तिथं काय आहे, व्हर्टिकल कॉलम आहेत म्हणजे ग्रुप्स आहेत, ठीक आहे. आता त्यानंतर बघा जे खाली जर तुम्ही बघितलं तर एक लॅन्थानाइड सिरीज आहे, दुसरी ऍक्टिनाइड सिरीज आहे, ते पण आपण बघितलं. आणि जे एंटायर जो प्रोडक्ट टेबल आहे त्याला 4 ग्रुप मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे, ठीक आहे. 4 ग्रुप नाही म्हणणार, ब्लॉक म्हणून, ठीक आहे. कोणकोणते ब्लॉक आहेत, तर एस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे आणि एफ ब्लॉक आहे. तर हे 4 ब्लॉक तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचे आहेत. आणि जे मेटॉलॉइड आहेत, ठीक आहे, मेटॉलॉइड एलिमेंट्स लाई ऑन द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. म्हणजे बघा मित्रांनो, झिगझॅग लाईन तर नाही, पण जे तुम्हाला हे येलो दिसतात की नाही, येलो आहेत, हे सर्व काय आहेत, हे सर्व काय आहेत, मेटॅलॉइड्स आहेत. काय हे? मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोघांची गुणधर्म आहेत, मेटलची पण असतात आणि नॉन मेटलची पण असतात, याला मेटॅलॉइड असं म्हणतात. त्यानंतर काय आहे, जे मेटल असतात हे लेफ्ट साइडला ठेवलेले आहेत झिगझॅग लाईनच्या. म्हणजे ही झिगझॅग लाईन इथं असते, पण याच्यामध्ये दिलेली नाही, पुस्तकामध्ये दिलेली आहे, ठीक आहे. ही झिगझॅग लाईन आहे, याच्या लेफ्ट साइडला म्हणजे ह्या बाजूला इकडे सर्व काय आहेत, मेटल्स आहेत, सर्व काय आहेत, मेटल्स आहेत. आणि इकडं, ठीक आहे, म्हणजे त्याच्या राईट साइडला, झिगझॅग लाईनच्या राईट साइडला म्हणजे इकडं सर्व काय आहेत, हे सर्व नॉन मेटल्स आहेत, सर्व काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, मेटल म्हणजे काय आणि नॉन मेटल म्हणजे काय. बघा मित्रांनो, आता मेटल आणि नॉन मेटल मध्ये फरक काय. आपल्याकडे 2 ऍटम आहेत, ऍटम ए आणि ऍटम बी, ठीक आहे. ऍटम बी या दोघांच्या आजूबाजूला उदाहरणार्थ घ्या काय आहे, इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे. याच्या 2 इलेक्ट्रॉन आहे, उदाहरणार्थ घ्या, ठीक आहे. फक्त समजण्यासाठी मी सांगतो तुम्हाला, इथं इलेक्ट्रॉन 2 आहेत, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आता होईल काय बघा. आता ज्या वेळेस हा जो ऍटम आहे, ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन लूज करेल,
लूज करेल याचा अर्थ काय, तो लूज करेल म्हणजे एखाद्या दुसऱ्या ॲटमला ज्यावेळेस तो त्याचा इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, ठीक आहे, म्हणजे तो त्याचा जो काही इलेक्ट्रॉन आहे ज्यावेळेस तो दुसऱ्या एखाद्या ॲटमला देऊन टाकेल त्यावेळेस काय होणार, याच्यावर कोणता चार्ज येणार, ॲटम अगोदर न्यूट्रल असतो, बरोबर आहे, इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो निगेटिव्ह, आणि जो प्रोटॉन असतो त्याच्यावर चार्ज असतो पॉझिटिव्ह, म्हणजे ज्या वेळेस ह्या ॲटम मधून एक इलेक्ट्रॉन निघून जाईल त्यावेळेस यावर चार्ज कोणता येईल, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या जास्त होईल आणि इलेक्ट्रॉनची संख्या कमी होईल, म्हणून या ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज येईल, बरोबर आहे, काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजे याचा अर्थ असा काय आहे की ज्या वेळेस एखादा ॲटम त्याचा एखादा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, ठीक आहे, त्यावेळेस अशा ॲटमला किंवा अशा एलिमेंटला काय म्हणायचं, तर मेटल म्हणायचं, काय म्हणायचं, मेटल म्हणायचं, समजले. आता नॉन मेटल म्हणजे काय बघा, आता बघा इथं आपल्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, हे इलेक्ट्रॉन देणार नाही, हा इलेक्ट्रॉन घेईल दुसऱ्या एखाद्या ॲटम कडून, हा काय करेल, दुसऱ्या एखाद्या ॲटम कडून एखादा इलेक्ट्रॉन घेईल, एखादा इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर प्रोटॉनची संख्या कमी होईल आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल, त्याच्यामुळे याच्यावर येणार नेगेटिव्ह चार्ज, याला काय येणार, नेगेटिव्ह चार्ज येणार, म्हणजे काय होणार, याला नॉन मेटल म्हणायचं, याला काय म्हणायचं, नॉन मेटल, म्हणजे हे इलेक्ट्रॉन गेन जो लूज करतो तो झाला मेटल, ठीक आहे, जो ॲटम इलेक्ट्रॉन लूज करतो त्याला मेटल म्हणायचं, जो ॲटम इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणजे मिळवतो त्याला नॉन मेटल म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, नॉन मेटल असं म्हणायचं, ठीक आहे, समजलं. आणि ज्यावेळेस बघा आता मित्रांनो बघा, आता इथं काय झालेलं आहे, यानं एक इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे याच्यावर काय झालेलं, पॉझिटिव्ह चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला, अशा एलिमेंटला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, अशा एलिमेंटला काय म्हणायचं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ an atom, याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन ॲटम, ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे जो पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन ॲटम, ठीक आहे. आणि इथं काय झालेलं आहे, इथं एक इलेक्ट्रॉन आपण मिळवला म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज झाला, याला म्हणायचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एन ॲटम, ठीक आहे. गोष्टी ध्यानात घ्या, मी काय काय सांगतो एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे, पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत पण त्या गोष्टी तुम्हाला तिथं रिटर्न मध्ये आहेत, ठीक आहे, तुम्ही ते वाचणार नाही, मी तर प्रत्येक गोष्ट लिहू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय, जे मी सांगतोय त्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, ठीक आहे. बघा आता ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघितल्या, आता आपल्याला बघायचं की जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे जो ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय संबंध आहे, व्हॉट आर द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड मॉडर्न पिरियोडिक टेबल. तर आता बघा, आता बघा मित्रांनो, आता एक बघा इथं तुम्हाला एक दाखवावं लागेल, बघा आता हा मी एकदा इरेज करतो त्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात येतील. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण नंतर बघू, सर्वात अगोदर बघा मित्रांनो, आता इथं जो काही तुम्हाला एलिमेंट दिसतो लिथियम, ठीक आहे, या लिथियम मध्ये आणि ह्या बेरियम मध्ये, ठीक आहे, या बेरियम मध्ये, ठीक आहे, बेरियमच आहे ना, हा बेरियम मध्ये या दोघांमध्ये स्लाइटली डिफरन्स आहे प्रॉपर्टीज मध्ये, यांचे जे काही प्रॉपर्टीज असतात यांच्यामध्ये स्लाइटली डिफरन्स आहे, म्हणजे यांच्यामध्ये फरक आहे पण स्लाइटली आहे, ठीक आहे, बेरिलियम आणि लिथियम मध्ये स्लाइटली फरक आहे. पण जर आपण या लिथियम आणि या बेरिलियम पेक्षा जर आपण इकडल्या एखाद्या ॲटमचा जर त्यासोबत जर उल्लेख केला, ठीक आहे, तर यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्स जास्त पाहायला मिळेल, म्हणजे एखाद्या ॲटम पासून दुसरा ॲटम जर जवळ असेल, एखाद्या ॲटम नाहीये एलिमेंट पासून, एखाद्या एलिमेंट पासून जर दुसरा एलिमेंट जवळ असेल तर त्याच्यामध्ये स्लाइटली फरक असतो, पण जास्त दूर असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिफरन्स पाहायला आपल्याला मिळतो, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये, ठीक आहे. तर हेच आपल्या इथं सांगितलेलं आहे बघा. Within a periods, the neighboring elements differ slightly in their properties, while distance element differ widely in their properties. म्हणजे बघा पिरियड मध्ये, आता इथं दोन आपण ह्या पिरियड मधलं बघितलं तर याची जी प्रॉपर्टी आणि याची प्रॉपर्टी मध्ये आपल्याला थोडासा फरक पाहायला मिळतो, पण याची प्रॉपर्टी आणि इकडल्या एखाद्या दुसऱ्या एलिमेंटची प्रॉपर्टी त्याच पिरियड मधल्या जर आपण याचं कम्पेअर केलं तर याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त फरक पाहायला मिळतो. मग असं होते का, याचं कारण आहे ते म्हणजे, याचं जे कारण आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. आता हे फरक आहे, तुम्हाला सांगितलं की जे जवळचे एलिमेंट आहे त्याच्यामध्ये स्लाइटली फरक आपल्याला पाहायला मिळतो, ठीक आहे,
डिफर स्लाइटली, पण जे खूप दूरची आहेत त्याच्यामध्ये वाईडली आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो. असं का होते? याचं कारणच आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? एखादा जर ॲटम असेल त्याच्या शेलमध्ये, आता एखादा ॲटम असेल, ठीक आहे, त्याला वेगवेगळे शेल असतात बाहेर, त्या न्यूक्लियसच्या बाहेर वेगवेगळे शेल असतात, के, एल, एम, एन अशा शेल असतात. आणि त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे त्यासाठी एक सूत्र आहे, एक फॉर्म्युला आहे, तो आहे 2n². 2n² म्हणजे बघा, जो पहिला असतो तो असतो के, दुसरा आहे के, एल, एम आणि एन, म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे पहिल्या शेलमध्ये, त्यासाठी फॉर्म्युला आहे 2. आणि ह्या शेलचा नंबर किती आहे पहिला, म्हणजे 1² म्हणजे इथे येणार 1चा स्क्वेअर 1, 2 × 1 म्हणजे 2, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील पहिल्या शेलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या शेलमध्ये किती असतील, 2 × 2² म्हणजे 2 × 2 4, 4 × 2 मीन्स 8, म्हणजे दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. तिसऱ्या याच्यामध्ये किती असायला पाहिजे, 2 × 3², 3चा स्क्वेअर केला तर 9, 9चा 2, 9 × 2, 9 × 2 18, म्हणजे तिसऱ्या शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतील. ठीक आहे. त्यानंतर 2 × 4², 4चा स्क्वेअर 16, 16 × 2 32, म्हणजे फोर्थ शेलमध्ये म्हणजे एन शेलमध्ये 32 एलिमेंट असतील. म्हणजे बघा इथे आपण काय बघितलंय की प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे हे आपण या फॉर्म्युल्यानं दाखवलेलं आहे. शेल पण कोणकोणते हे पण आपण इथे सांगितलेलं आहे. म्हणजे बघा मित्रांनो, मग कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत यालाच म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. ठीक आहे. बघा, element in the same group show the similarities and gradation in their properties. म्हणजे बघा, जे एलिमेंट सेम ग्रुप मध्ये आहेत, ग्रुप म्हणजे हे व्हर्टिकल, ठीक आहे, म्हणजे या ग्रुप मध्ये जे काही एलिमेंट आहेत यांच्या मधामध्ये काय आहे, सिमिलिटीज आहेत, यांच्या प्रॉपर्टी मध्ये सिमिलिटी आहे. पण त्यासोबतच याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ग्रॅडेशन. ठीक आहे. आता ग्रेडेशन म्हणजे काय आहे, तर अनुक्रम, म्हणजे अनुक्रमानुसार, म्हणजे पहिल्याची प्रॉपर्टी असेल, ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्याची स्लाइटली त्याच्यामध्ये काहीतरी ऍड होईल, ठीक आहे, म्हणजे काहीतरी वेगळं असेल, पुढच्यामध्ये त्याच प्रकारे काहीतरी वेगळं असेल, याला आपण म्हणतो ग्रॅडेशन, म्हणजे अनुक्रम आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. प्रॉपर्टीज सिमिलर आहेत पण त्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे, ज्यावेळेस आपण त्यांच्या ग्रुपचा विचार करतो. आणि जर आपण पिरियडचा विचार केला, म्हणजे जे हॉरिझॉन्टल रो असतात त्याला पिरियड म्हणतात, त्याचा जर विचार केला तर जे जवळ एलिमेंट आहे त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो स्लाइटली असतो, आणि जर दूर एलिमेंट असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला वाईडली डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत असतो. ठीक आहे, समजले? बघा, आता या सगळ्या गोष्टी का होतात बघा. These characteristics of this group and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of the element. म्हणजे बघा, जे काही प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो आहे की नाही, हे कशामुळे पाहायला मिळतो, ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट, म्हणजे जे एलिमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, त्यांच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत प्रत्येक शेलमध्ये, ठीक आहे, हे त्यावर डिपेंड करत असतं. त्यानंतर बघा, इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट which decide the group and period in which it is to be placed. म्हणजे त्याला कुठे ठेवायचं त्या एलिमेंटला हे कशावर डिपेंड असतं, हे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड असतं. आणि जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं हे कशावर डिपेंड असतं, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत कशामध्ये, त्या ऍटम मध्ये, त्याच्यावर ते डिपेंड असतं. त्या एलिमेंट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, त्यावर ते डिपेंड असतं. चला, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं समजल्या. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इथे एक प्रश्न विचारलेला आहे, आपण हा प्रश्न इथं आता आपण थोडक्यात सॉल्व्ह करूया. बघा, गो थ्रू द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबल तुम्हाला बघायचं आहे, आणि राईट द नेम अँड बिलो द अदर एलिमेंट ऑफ ग्रुप 1. म्हणजे ग्रुप 1 च्या खाली कोणकोणते एलिमेंट दिलेले आहेत हे आपल्याला इथं लिहायचे आहेत. जर आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल बघितला तर पहिल्या ग्रुपमध्ये पहिले 4 एलिमेंट कोणकोणते आहेत, तर हा हायड्रोजन, त्यानंतर लिथियम, त्यानंतर सोडियम, आणि नंतर आहे पोटॅशियम. नंतर काय आहे, पोटॅशियम. मग यांचं जे ॲटॉमिक नंबर आहे किती आहे, हायड्रोजनचा 1 आहे, लिथियमचा 3 आहे, सोडियमचा 11 आहे, आणि इथं काय आहे 19 आहे. पोटॅशियमचा किती आहे, 19 आहे. ठीक आहे, हेच आपण आता इथं लिहिणार आहे. तर बघा, हेच आपण इथं लिहिणार आहे. कोणकोणते एलिमेंट आपण बघितले, हायड्रोजन आहे, ठीक आहे, त्यानंतर लिथियम आहे, त्यानंतर सोडियम आहे, आणि त्यानंतर पोटॅशियम आहे. सगळ्यांचं आपल्या इथं काय करायचं, ॲटॉमिक नंबर इथं आपल्याला लिहायचा आहे.
पहिल्याचा होता 1, नंतर होता 3, नंतर होता 11, नंतर आहे 19. हे झाले यांचं ॲटॉमिक नंबर. नंतर काय सांगितलंय, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट इन दिस ग्रुप. आता प्रत्येक आपल्याला काय करायचं, याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, इथं आहे तुम्हाला काय दिसतोय, इथं तुम्हाला हायड्रोजन दिसतोय. मग हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल, तर बघा मित्रांनो, आता जो हायड्रोजन आहे, ठीक आहे, आता याच्यामध्ये एकच आहे, काय आहे, प्रोटॉन. प्रोटॉन एक आहे म्हणजे इलेक्ट्रॉन पण एकच आहे, ठीक आहे, कारण ते दोघं सारखेच असतात. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन किती आहे, एकच आहे. याचा अर्थ याचा जो काही ॲटम असेल, याच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 1 होईल. ठीक आहे. नंतर लिथियम. लिथियम मध्ये काय आहे, 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. तर म्हणजे याचा अर्थ काय होईल बघा, हा जर लिथियम असेल तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, पहिल्या याच्यामध्ये 2 असतील आणि नंतरच्या याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल. कसा, तर बघा तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात फक्त, आहे की नाही. पहिल्या याच्यामध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये 8, तिसऱ्या याच्यामध्ये 18 आणि चौथ्या याच्यामध्ये 32. म्हणजे इथं एक पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या याच्यात किती बसतात, 8 बसतात. पण 8 आपल्याकडे आहेत का, नाही, एकच आहे, म्हणजे आपण एकच मांडला इथं, बरोबर आहे. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 2, 1 हे होईल याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर आहे सोडियम. सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे काय होईल बघा. आता उदाहरणार्थ बघा, हा आहे सोडियम, ठीक आहे, सोडियम Na मी इथे लिहितो. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, याच्या ऑर्बिट नाही, शेल म्हणूया, पहिल्या याच्यात 2, नंतरच्या याच्यात किती असेल, नंतरच्या याच्यात असतील 8, कारण इथं आपण बघितलं दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, आपल्याकडे 8 आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 इलेक्ट्रॉन, ठीक आहे. आणि नंतर 2 आणि 8, 10, 1 इलेक्ट्रॉन उरला, 1 इलेक्ट्रॉन त्याच्यानंतरच्या ऑर्बिटमध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये पाहिजेत 18, पण आपल्याकडे एकच आहे म्हणून आपण इथे लिहितोय, ठीक आहे. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 2, 8 आणि 1, 2, 8, 1. म्हणजे बघा इथं सुद्धा 1 इलेक्ट्रॉन आहे, इथं सुद्धा शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 आहे आणि इथं सुद्धा शेवटच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे बघा. त्यानंतर बघा खाली आता, त्यानंतर आहे पोटॅशियम. पोटॅशियमचं जर बघितलं तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, एकूण 19 काय आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 बसतील, आता डायरेक्ट करू आपण, पहिल्या याच्यामध्ये 2, नंतरच्या याच्यामध्ये 8, म्हणजे 10 झाले, राहिले किती, 9. राहिले किती, 9 कसे राहतील, पहिल्या याच्यामध्ये 2, ठीक आहे. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये किती बसतील, 8, त्यानंतरच्या याच्यात, ठीक आहे. आता बघा, कारण आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण शेवटच्या ऑर्बिटमध्ये असतो, ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, तर त्यावेळेस आपल्याला ऑक्टेट पूर्ण व्हायला पाहिजे, ऑक्टेट पूर्ण व्हायला पाहिजे किंवा डुप्लेट पूर्ण व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं 8 घ्यावं लागेल, म्हणजे इथं झालं 18 आणि उरला 1, म्हणजे हा इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटमध्ये असेल, ठीक आहे. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये सुद्धा इथं एकच इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर विच सिमिलरिटी डू यू फाइंड इन द कॉन्फिगरेशन. आता या कॉन्फिगरेशन मध्ये काय काय सिमिलरिटीज आहेत, तर बघितलं तर याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये, ठीक आहे, याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय आहे, आपल्याला 1 इलेक्ट्रॉन इथं पाहायला मिळतो. म्हणजे द सिमिलरिटी इज ऑब्झर्व इन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ द these elements. The valence electron in these element is 1. म्हणजे बघा, शेवटच्या ऑर्बिटमध्ये जो काही इलेक्ट्रॉन असतो, जेवढे काही इलेक्ट्रॉन असतात त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात. म्हणजे याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, याचा सुद्धा 1 आहे, याचा सुद्धा 1 आहे आणि याचा सुद्धा 1 आहे. याला म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ठीक आहे, समजलं. चला, त्यानंतर आहे हाऊ मेनी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर देअर इन ईच ऑफ दीज एलिमेंट. प्रत्येकामध्ये आपल्याला एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तुम्ही म्हणत असाल सर इथं 32 आहेत, पण बघा मित्रांनो 32 त्यामध्ये बसतात, पण आपल्याला ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी फक्त आपल्याला 8 इलेक्ट्रॉनची गरज असते आणि 8 नसेल तर 2 पाहिजे, म्हणजे ऑक्टेट किंवा डुप्लेट इथं पूर्ण व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे बघा मित्रांनो, आता तुम्हाला इथं काय दिसतं, ग्रुप्स. म्हणजे ज्यावेळेस आपण वरतून खाली येतो, ठीक आहे, म्हणजे ग्रुप्सनं टेबलमध्ये बघा. आता यावरनं काय समजलं तुम्हाला, जेवढे काही एलिमेंट पहिल्या ग्रुपमध्ये आहे त्या सगळ्यांच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे
त्यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, 1 आहे, त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. मग दुसऱ्या ग्रुपमध्ये किती असेल, दुसऱ्या ग्रुपमध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, तिसऱ्या ग्रुपमध्ये 3 असेल. दाखवतो तुम्हाला. चला तर बघा मित्रांनो, आपण हा पहिला बघितला होता, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या सगळ्यांच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय आहे, 1-1 इलेक्ट्रॉन आहे. जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये ठीक आहे जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो 1 आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो किती आहे, तो आहे 2. बघा इथं तुम्हाला 2 दिसतो, इथं सुद्धा 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे, सगळ्यांचा 2-2 आहे. आपण तुम्हाला सांगितलं मधातले एलिमेंट आपल्याला बघायचे नाही, ते आपल्याला सिलेबस मध्ये नाही आहेत. नंतर आपण जाऊया डायरेक्ट 13 ग्रुपवर. 13 ग्रुपवर जर बघितलं तर तुम्हाला बघा इथं सुद्धा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3 आहे, म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. इथं 4 दिसतात, इथं 4 दिसतात, इथं 5 आहे, इथं 5 आहे, 6 आहे, 6 आहे, 7 आहे, 7 आहे, इथं 8 आहे, 8 आहे. तुम्ही माझ्यासाठी 2 का आहे, कारण काय आहे याचा ऑक्टेट डुप्लेट पूर्ण झालेला आहे, डुप्लेट पूर्ण झालेला आहे, खालच्यांचे ऑक्टेट पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे बघा जर आपण ह्या ग्रुपने जर आपण खाली आलो, वरतून जर ग्रुपने आपण जर खाली आलो तर या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत त्या सगळ्यांची जी व्हॅलन्सी असते ती सारखी असते. व्हॅलन्सी म्हणजे काय, हे शेवटच्या ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलन्सी म्हणतात. ठीक आहे, आता व्हॅलन्सी हा थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे, तो नंतर तुम्हाला सांगणार. एवढं ध्यानात ठेवा, शेवटच्या ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलन्सी म्हणतात. आणि पहिल्या ग्रुपमध्ये सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सारखी असते, दुसऱ्या ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सारखी असते, जे 13वा आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची व्हॅलन्सी सारखी असते. आता तुम्ही म्हणत असाल सर मधातले एलिमेंट का नाही घेतले, तर मित्रांनो ते आपल्याला सिलेबस नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त किचकट इथं करायचं नाही. ठीक आहे, समजलंय ते बघा, या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. चला आता इथं आपल्याला पिरियड्स बघायचे, म्हणजे आपण बघा ग्रुप बघितले, म्हणजे ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते त्याचं नेमकं त्याचा कशा प्रकारे बदल होते आपण बघितलं. आता काय करायचं आहे, पिरियड्स म्हणजे पिरियड्सवर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा काय परिणाम होतो आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, ऑन गोइंग थ्रू द मॉडर्न पिरियोडिक टेबल इट इज सीन दॅट द एलिमेंट लाईक तर बघा मित्रांनो जे काही एलिमेंट दिलेले आपल्याला पिरियड 2 मध्ये, कशामध्ये, पिरियड 2 मध्ये, त्याच्यामध्ये कोणकोणते, त्याच्यामध्ये बघा पिरियड 2 मध्ये जर तुम्ही एलिमेंट बघितले सगळे तर त्याच्यामध्ये लिथियम आहे, बेरिलियम आहे, त्यानंतर बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नंतर फ्लोरीन आहे आणि निऑन आहे. या सर्व एलिमेंट आपल्याला पिरियड 2 मध्ये दिले आहेत. या सगळ्यांचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. ठीक आहे, चला आता इथं आपण लिहूया. आता जो लिथियम आहे ठीक आहे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, त्यानंतर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती असणार, नंतर 4, ऑब्विसली 4 असणार. बोरॉनचा किती असणार, बोरॉनचा 5. ठीक आहे, बोरॉनचा किती असणार 5. त्यानंतर कार्बनचा किती असणार 6. त्यानंतर आहे बोरॉन, नंतर आहे नायट्रोजनचा किती असणार 7, नायट्रोजनचा 7, ऑक्सिजनचा 8, त्यानंतर फ्लोरीनचा 9 आणि नंतर आहे निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 10. ॲटॉमिक नंबर 10 म्हणजे जेवढे त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत तेवढेच न्यूट्रॉन असतात, सॉरी इलेक्ट्रॉन असतात, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल बघा. आता पहिल्या याच्यामध्ये 2, नंतरच्या याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. म्हणजे बघा अगोदर काय बघितलं आपण, ज्यावेळेस आपण ग्रुप बघत होतो सगळ्यांचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होते ते सेम होते, बरोबर. आता इथे चेंज होतील बघा, इथं किती आहे 1 आहे. बेरिलियमचं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल 2 and 2, कारण पहिल्या याच्यामध्ये 2, नंतरच्या ऑर्बिटमध्ये 2, कारण पहिल्या याच्यामध्ये 2च बसतात, म्हणजे इथं 2 झाली इलेक्ट्रॉन, आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नंतर आहे बोरॉनच्या पहिल्या याच्यामध्ये किती असणार, पहिल्या याच्यामध्ये 2, नंतरच्या याच्यामध्ये 3, म्हणजे इलेक्ट्रॉन इथं आता वाढत चाललेले आहेत. ठीक आहे, आता कार्बन जर बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये 2, नंतरच्या याच्यामध्ये 4, म्हणजे इलेक्ट्रॉन आता वाढत चाललेले आहेत. म्हणजे बघा आपण नायट्रोजन बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, नंतरच्या याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन येतील. ठीक आहे, नंतर ऑक्सिजन जर बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये 2 आणि नंतरच्या याच्यामध्ये 6. जर आपण फ्लोरीन जर बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये 2 आणि नंतरच्या याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन. निऑन जर बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील आणि नंतरच्या याच्यामध्ये 8. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे जर आपण असं ग्रुप वाईज जर चालत गेलो ग्रुपनुसार तर जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो. म्हणजे बघा म्हणजे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते प्रत्येकामध्ये बदल झालेले आहे. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा, म्हणजे पहिला जो एलिमेंट आहे लिथियम त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 होता. त्यानंतर जर जो एलिमेंट आला बेरिलियम याच्यामध्ये जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 झाले, नंतर ज्याच्यामध्ये 3 झाले, नंतर 4 झाले, 5 झाले, 6 झाले, 7 झाले, 8 झाले,
म्हणजे जर आपण पिरियड नुसार जर चालत गेलो तर आपल्याला इलेक्ट्रॉन जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात त्यांच्यामध्ये वाढ पाहायला मिळते. ठीक आहे, समजले? चला बघा आता बघा मित्रांनो, मी काय बोलतोय ते सगळ्या गोष्टी समजून घ्या, कारण थोडासा किचकट पार्ट आहे हा. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला समजेल. आता बघा, पहिल्या ग्रुपमध्ये जेवढे काही तुम्हाला एलिमेंट दिसतात या सगळ्यांचा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे सगळ्यांची सेम आहे, 1 1 1. याचं 2 2 2, याचा 3 3 3, 4 4, 5 5, 6 6, 7 7, 8 8. बरोबर आहे. पण जर आपण हे ग्रुप नुसार झालं, जर आपण पिरियड नुसार गेलं तर बघा, पिरियड नुसार गेलं तर याचा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे 1 आहे, त्यानंतर जो एलिमेंट असेल त्याचा 2 होणार, त्यानंतरचा असणार त्याचा 3 होणार, त्यानंतर असेल तो 4 होणार, अशा प्रकारे ते वाढत जाणार. ठीक आहे, हे झालं आपलं पिरियड नुसार. तर हे फरक तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर कॅन यू रिकॉल पुन्हा आहे आपल्याकडे बघा, हॅट आर द व्हॅल्यूज ऑफ द n फॉर द शेल K, L and M. आता बघा मित्रांनो, इथं आपल्याला काय सांगितलं आहे, जे शेल्स आहेत त्यांची इथं आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात आणि त्यांच्यासाठी त्यांचा फॉर्म्युला काय आहे. ठीक आहे, आणि डिड्यूस द मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल K, L, M. बघा, आपण तुम्हाला समजून सांगतो. आपण बघितलं जे ॲटम असतात त्यांच्यामध्ये 4 सेल आपण सहसा बघतो. कोणते? K, L, M आणि N. ठीक आहे, मग K शेल म्हणजे त्याला आपण एक नंबर दिला, पहिला शेल, हा दुसरा शेल, तिसरा शेल आणि हा चौथा शेल. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2n². ठीक आहे, n म्हणजे पहिला शेल, ती किंमत टाकायची असते. म्हणजे पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे? 2 ची. दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. तिसऱ्या शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे आणि चौथ्या शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. चला आता जाऊया समोर. आता आपल्याला बघायचं आहे पेरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल्स. म्हणजे बघा, जे मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये जे काही प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज चेंज होतात. बरोबर आहे. आता हे प्रॉपर्टीज चेंज होतात यालाच म्हणतात पेरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल. म्हणजे जे प्रॉपर्टी चेंज होतात, प्रत्येक ऍटम नंतर दुसऱ्या ऍटमची जी प्रॉपर्टी असते चेंज होते स्लाइटली. ठीक आहे, मग हे चेंज होते यालाच आपण काय म्हणतो, याला आपण पेरियोडिक ट्रेंड्स म्हणतो. याला काय म्हणतो आपण? पेरियोडिक ट्रेंड्स असं म्हणतो. ठीक आहे, मग जे ट्रेंड्स असतात हे कशामध्ये असतात तर बघा, म्हणजे व्हॅलेन्सी असते, म्हणजे व्हॅलेन्सी चेंज होते, ॲटॉमिक साईज त्यांची चेंज होते, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा चेंज होतात. ठीक आहे, मग यालाच आपण काय म्हणतो? ट्रेंड्स म्हणतो. म्हणजे जे काही प्रॉपर्टीज आहेत फिजिकल म्हणा किंवा केमिकल ह्या पेरियोडिक टेबलमध्ये चेंज होतात. बरोबर आहे, त्यामुळे याला आपण पेरियोडिक ट्रेंड्स असं म्हणतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असेल. ठीक आहे, मला नाही वाटत की वर्ष तुम्हाला एक्सप्लेन करायला पाहिजे, तरी आपण बघूया. When the properties of the element is in a period or a group of the modern periodic tables are compared and certain regularities is observed in their variation. म्हणजे त्यांचे जे व्हेरिएशन होते, ज्याच्यामध्ये काही बदल होते, त्यांच्यामध्ये काही रेग्युलरिटीज असतात. म्हणजे जो बदल होतो त्यालाच आपण ट्रेंड्स असं म्हणतो सोप्या भाषेमध्ये. आता हे बदल होतात, हे कशामध्ये बदल होतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची व्हॅलेन्सीमध्ये बदल होतो. आपण काय बघितलं इथं, तर आपण जर अशा प्रकारे जर चालत गेलो पिरियड्सनं, ठीक आहे, म्हणजे इकडनं म्हणजे लेफ्ट कडनं जर आपण राईट मध्ये चालत गेलो तर त्याची व्हॅलेन्सी चेंज होते. 1 2 3 4 इथं आपण बघितलं. ठीक आहे, ही झाली व्हॅलेन्सी आपली. त्यानंतर ॲटॉमिक साईज सुद्धा चेंज होते, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक जे कॅरेक्टर असतात ते सुद्धा चेंज होतात. आता आपण सर्वात अगोदर बघूया व्हॅलेन्सी म्हणजे काय. द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम इज दॅट द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा, व्हॅलेन्सी म्हणजे काय की शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी मध्ये फरक आहे. बघा, आता इथं तुम्हाला दिसेल, इथं जर आपण हा घेतला, ठीक आहे, हा जर ॲटम घेतला, आपण इथं काय केलं, पोटॅशियमचा इथं एक ॲटम घेतला. पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत असायलाच पाहिजे, नंतरच्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत असायलाच पाहिजे, नंतरच्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत असायलाच पाहिजे. कारण ऑक्टेट पूर्ण केला, 1 इलेक्ट्रॉन उरला, तो बाहेर आला बाहेरच्या ऑर्बिटमध्ये. बरोबर आहे. आता बघा, हा इलेक्ट्रॉन काय करेल, आता मला सांगा, हा इलेक्ट्रॉन काय करेल, निघून जाईल हे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, किंवा दुसरीकडून 7 इलेक्ट्रॉन घेईल. आपल्याला काय पाहिजे, ऑक्टेट पूर्ण करायचा असतो.
ऑक्टेट पूर्ण करायचं असतो म्हणजे 8 इलेक्ट्रॉन आपल्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये पाहिजे जर त्याला स्टॅबल करायचं असेल तर. मग इथं एकच इलेक्ट्रॉन आहे. सोपं काय आहे? इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे, एक इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे की 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे? इथं ऑब्विसली एक इलेक्ट्रॉन देऊन टाकणं इथं सोपं आहे की नाही? इथं जर आपण एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला ते सोपं आहे. म्हणजे या पोटॅशियमची जी काही व्हॅलन्सी आहे ती 1 आहे. पोटॅशियमची व्हॅलन्सी काय आहे? 1 आहे, कारण हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. बरोबर आहे. हा काय करेल? एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल म्हणजे याची व्हॅलन्सी 1 आहे. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे तिथं? 1. इथं आर्गॉन बघा, आर्गॉन जर बघितलं तर याचा जो काही ऍटॉमिक नंबर आहे तर याचा ऍटॉमिक नंबर इथे दिलेला आहे 18. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 आहेत, नंतर याच्यामध्ये 8 आहेत आणि नंतर याच्यामध्ये 8 आहेत. म्हणजे याचा ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. याला इलेक्ट्रॉन घेण्याची गरज नाही आणि देण्याची गरज नाही. समजले? चला बघा, त्यानंतर आहे द डिस्टन्स ऍटॉमिक साईज म्हणजे काय? आपण नंतर बघितलं व्हॅलन्सी मध्ये चेंज होते, त्यानंतर ऍटॉमिक साईज मध्ये सुद्धा चेंज होते. बघा, ऍटॉमिक साईज म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द ऍटम, म्हणजे ऍटमच्या सेंटर मधून जे काही डिस्टन्स असते टू द आउटर मोस्ट सेल ऑफ द ऍटम, म्हणजे इथून तर द आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंत किंवा शेल पर्यंत जे काही डिस्टन्स असते त्याला ऍटॉमिक रेडियस असं म्हणतात. याला काय म्हणतात? ऍटॉमिक रेडियस. ठीक आहे. म्हणजे ऍटॉमिक रेडियस सुद्धा चेंज होते. म्हणजे बघा, शेल जर वाढत गेले तर ऍटॉमिक रेडियस सुद्धा वाढणार. शेल जर वाढत गेले तर ऍटॉमिक रेडियस सुद्धा वाढणार. इथं बघा तुम्हाला दिसेल, इथं बघा, इथं एकच शेल आहे. ठीक आहे. आपण ज्यावेळेस वरतून खाली येतो ग्रुपनुसार तर इथं 1 इलेक्ट्रॉन होता, इथं 3 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2, नंतरच्या ऑर्बिटमध्ये 1, म्हणजे इथं 1 ऑर्बिट वाढलं, 1 शेल वाढला. नंतर याच्यामध्ये बघा एक इथं 3 हे आहेत, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2, नंतर याच्यामध्ये 1, नंतर 1, म्हणजे इथं 3 शेल झाले. नंतर याच्यामध्ये 4 शेल झाले. म्हणजे जसं आपण वरून खाली येतो तसं तसं काय होत आहे, त्या ऍटमचं जे काही रेडियस आहे ती वाढताना आपल्याला इथं दिसतंय. ठीक आहे. चला आता बघा मित्रांनो, आता महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या काय आहेत बघा. ऍटॉमिक रेडियस गेट डिक्रीजेस म्हणजे बघा, ज्या वेळेस आपण बघा, आता ध्यानात ठेवा मी एक एक गोष्ट काय सांगतोय ती. ठीक आहे. एक एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे, सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पॅरियोडिक टेबल मध्ये ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट टू राईट जाता किंवा अप टू डाऊन येता किंवा डाऊन टू अप जाता त्यावेळेस होते काय हे तुम्हाला बघायचं. बघा आता बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन गेट इन्क्रीज. बघा, पहिल्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 होता, नंतरच्याचा 2 झाला, नंतरच्याचा 3 झाला, नंतरच्याचा 4 झाला, 5 झाला, 6 झाला, 7 झाला. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते वाढतात, ते इन्क्रीज होतात. हे महत्वाचं ध्यान ठेवा. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज व्हेन वी गो टू द राईट, लेफ्ट टू राईट. ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस काय होते? त्यावेळेस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन राईज होतात, इन्क्रीज होतात. म्हणजे बघा, इकडे जाताना जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतात? वाढत जातात. म्हणजे ह्या लिथियम पेक्षा बेरिलियमचा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तो जास्त असेल, बेरिलियम पेक्षा बोरॉनचा जास्त आहे, बोरॉन पेक्षा कार्बनचा जास्त आहे, कार्बन पेक्षा नायट्रोजनचा जास्त आहे, अशा प्रकारे. त्यानंतर ऍटॉमिक रेडियस गेट डिक्रीज. काय होत आहे? ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होत आहे. तुम्हाला काय सांगितलं? जर आपण वरून जर खाली आलो तर ऍटॉमिक रेडियस काय होते? इन्क्रीज होते. जर आपण वरून खाली आलो म्हणजे पिरियड नुसार, पहिल्या पिरियड मध्ये बघा याचा ऍटॉमिक जे रेडियस आहे ते या लिथियम पेक्षा लहान आहे, सोडियमचं जे आहे या लिथियम पेक्षा जास्त आहे, आणि जे पोटॅशियमचं आहे जे काही रेडियस असेल ऍटॉमिक रेडियस या तिघापेक्षा जास्त आहे. म्हणजे जसं आपण वरून खाली येणार तसं ऍटॉमिक रेडियस वाढत जाणार. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आणि जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जाणार तसं तसं ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाणार, कमी कमी होत जाणार. का? तर बघा, आता जे ऍटॉमिक रेडियस काय असते बघा, आता बघा इथे तुम्हाला असेल, आपण 2 ऍटम इथे घेणार आहे. एक घेणार आहे बेरिलियम, दुसरं घेणार आहे बोरॉन. ठीक आहे बेरिलियमचा एक घेऊ आपण, बेरिलियमचा. बेरिलियमच्या याच्यात काय आहेत? पहिल्या याच्यामध्ये 2 ऍटम आहेत, नंतरच्या याच्यामध्ये किती आहेत? ऑर्बिटमध्ये 2 आहेत. ठीक आहे, हे बेरिलियमचा. नंतर बोरॉनचा बघा, बोरॉनचा जर बघितला तर बोरॉनचे याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये 2 आहेत आणि नंतरच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, शेवटच्या याच्यामध्ये. म्हणजे आता बघा काय होईल, आता काय होईल ते बघा, ध्यान द्या. आता बघा, ज्या वेळेस बघा इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे काय करेल, 4 इलेक्ट्रॉन पर्यंत इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. जोपर्यंत त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन नसतील तोपर्यंत. याच्याकडे काय 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे काय करेल, ते 2 इलेक्ट्रॉन
दुसऱ्या एखाद्या ऍटमला देऊन टाकेल, म्हणजे याच्यावर जे काही बेरिलियम वर जे काही चार्ज येणार आहे तो येणार आहे 2+. बेरिलियम वर जो काही चार्ज येणार आहे ते येणार आहे 2+. बरोबर आहे. 2+ चार्ज झाला, याचा अर्थ इथं 2 प्रोटॉनची संख्या जास्त झाली. 2 प्रोटॉनची संख्या जास्त झाली म्हणजे काय करतील, जे काही प्रोटॉन असतील या इलेक्ट्रॉनला इतक्या स्ट्रॉंग फोर्सने आपल्याकडे ओढतील की हे इलेक्ट्रॉन काय होईल, याची रेडियस कमी होईल. म्हणजे याची जी काही रेडियस आहे ती कमी झाली. इथं बघा, इथं काय होईल, 3 काय आहेत, इथं इलेक्ट्रॉन आहेत. हे इलेक्ट्रॉन जर दुसऱ्याला देऊन टाकले तर काय होईल, या बोरॉनवर 3+ चार्ज येईल. काय येईल, 3+ चार्ज येईल ना, 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यावर. बरोबर आहे, काय येईल, 3+ चार्ज येईल. म्हणजे काय होईल, याच्यामध्ये 3+ चार्ज येईल. याचा अर्थ काय होईल, याच्यामध्ये 3 प्रोटॉनची संख्या जास्त होईल ऍज कम्पेअर टू द इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये काय होईल, 3 प्रोटॉनची संख्या जास्त होईल ऍज कम्पेअर टू द इलेक्ट्रॉन. म्हणजे हे 3 प्रोटॉन काय करतील, या 2 इलेक्ट्रॉनला अशा जोराने त्याच्या सेंटरकडे ओढतील की याचं रेडियस अजून कमी होईल. याचं रेडियस काय होईल, अजून कमी होईल. त्यानंतर इथं बघा, कार्बन काय करेल, 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. म्हणजे इथं काय होईल, कार्बनवर 4+ चार्ज येईल. म्हणजे 4 त्याच्यामध्ये प्रोटॉन जास्त होतील ऍज कम्पेअर टू द इलेक्ट्रॉन. म्हणजे 4 प्रोटॉन काय करतील, त्या राहिलेल्या इलेक्ट्रॉनला असं जोराने ओढतील की त्याची साईज अजून जास्त होईल. म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज वाढत आहे. पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजे जे शेल असतात ते लहान लहान होतात. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला तर जे शेल असतात ते सिकुडतात, लहान होतात. कशामुळे, तर पॉझिटिव्ह चार्जमुळे. म्हणजे इकडे जाताना आपण पॉझिटिव्ह चार्ज वाढत जात आहे, म्हणून काय होत आहे, जे ॲटॉमिक रेडियस काय होत आहे, इथं कमी होत आहे. समजले. चला, आणि बघा आपण एक अजून सुद्धा बघितलं, ॲटॉमिक रेडियस वरून खाली येताना वाढत जात आहे, कारण इथं शेल वाढत आहे. शेल, इथं 1 शेल होता, इथं 2 शेल झाले, इथं 3 शेल झाले, इथं 4 शेल झाले. ठीक आहे, एक अजून द्या, नंबर ऑफ शेल गेट इन्क्रीज. आपण बघितलं वरून खाली येताना, म्हणजे जर आपण ग्रुप न वरून खाली येत असेल तर शेलची नंबर वाढतो. ठीक आहे, तर आता महत्वाचा कन्सेप्ट आहे हा, हे बघा इथं काय काय आपल्याला दिलेलं आहे. एक महत्वाचा कन्सेप्ट आहे तो इथं आपल्याला शिकून घ्यायचा आहे. तर बघा मित्र, आपण काय काय बघितलं, ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो इकडं, त्यावेळेस त्याची ॲटॉमिक रेडियस कमी होते. त्याचं कारण पण आपण बघितलं. बरोबर आहे, समजले. त्यानंतर आपण वरतून ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस आपण बघितलं की ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते, कारण शेल वाढत जातात. शेल वाढले म्हणजे काय होईल, सेंटर मधलं आणि त्या शेल मधलं डिस्टन्स वाढते, म्हणजे ऑब्विसली ॲटॉमिक रेडियस सुद्धा वाढणार. ठीक आहे, या 2 गोष्टी तर तुमच्या क्लिअर झाल्या. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय. आता तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट मी इथं समजून सांगतो. बघा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय. आता आपल्याकडे एक ॲटम आहे, त्याला आपण ए ॲटम म्हणूया. बरोबर आहे, आणि या ए ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याने काय केलं, आता बघा, हा इलेक्ट्रॉन एकच आहे याच्याकडे, म्हणजे हा काय करेल, 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या एखाद्या ॲटमला देऊन टाकेल. दुसऱ्या ॲटमला दिल्यामुळे इथं जो चार्ज येणार आहे तो येणार आहे A+. बरोबर आहे, 2 इलेक्ट्रॉन असते तर 2+ चार्ज आला असता. बरोबर आहे, म्हणजे काय झालेलं आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले किंवा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला, त्याच्यामुळे जो हा ॲटम आहे तो काय झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे. काय झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे. कशामुळं, इलेक्ट्रॉन दिल्यामुळं. त्याच्यामुळे अशा ॲटमच्या प्रॉपर्टीला किंवा अशा ॲटमला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, समजले, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आता आपल्याकडे एक अजून ॲटम आहे, ॲटम बी आहे आपल्याकडे. ठीक आहे, उदाहरणार्थ घ्या. आता याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय आहेत बघा मित्रांनो, याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. कन्सिडर करा, किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन. आता याला ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल, 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घ्यावं लागेल. कारण 7 इलेक्ट्रॉन थोडा देणार आहे, 7 इलेक्ट्रॉन हा देणार का दुसऱ्याला नाही देणार, त्यापर्यंत दुसरा 1 इलेक्ट्रॉन हे घेणार. म्हणजे काय होईल, एक नवीन इलेक्ट्रॉन याच्यामध्ये येईल. बरोबर आहे, नवीन इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आल्यामुळं याच्यावर जो चार्ज येणार आहे तो येणार आहे B1. जर 2 इलेक्ट्रॉन आले, जर 6 इलेक्ट्रॉन असतील आणि 2 इलेक्ट्रॉन आले तर सॉरी मायनस येणार, प्लस कसं येणार, कारण इलेक्ट्रॉन आहे ना, म्हणजे मायनस चार्ज, म्हणजे B2 मायनस येणार. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आपण घेतले, म्हणजे ह्या ॲटमवर जो काही चार्ज आलेला आहे तो निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, म्हणून याला म्हणायचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं किंवा अशा एलिमेंटला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम. ठीक आहे,
कन्सेप्ट समजला. तर बघा आता ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, वाढत जाते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, वाढत जाते. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते ही ध्यानात ठेवा, बरोबर आहे. आणि जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतात ते सुद्धा वाढत जातात. म्हणजे इकडे मेटॅलिक कॅरेक्टर आहेत आणि ज्यावेळेस आपण इकडून इकडे जाणार त्यावेळेस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये ऍड होत जाणार आणि शेवटी हे सर्व नॉन मेटल आहेत इकडले राईट साईडचे. ठीक आहे, समजले. नंतर बघा आता जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर इकडे जाताना वाढत जात असेल तर डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे इकडे जाताना काय होईल, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होईल आणि मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा कमी होणार. म्हणजे याच्यामध्ये जो काही मेटॅलिक कॅरेक्टर आहेत याच्यामध्ये जो काही मेटॅलिक कॅरेक्टर आहेत ते ह्या ऍटम पेक्षा जास्त असणार. ठीक आहे, याच्यामध्ये काही मेटॅलिक कॅरेक्टर असेल ते याच्यापेक्षा जास्त आहे, याच्यामध्ये जे आहे ते याच्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे इकडे जाणार तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाणार. ठीक आहे, तर हा महत्वाचा कन्सेप्ट इथं ध्यानात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला मी सगळं सांगितलं मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय. ठीक आहे, आता इथं बघा तुम्ही बघितलं इथं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जिथं असा आयटम आपल्याला दिसतो, ठीक आहे, जिथं तो इलेक्ट्रॉन घेतो दुसऱ्याकडनं त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन ॲटम. आणि असे ॲटम असतात, हे ॲटम काय असतात, नेहमी मेटल असतात. असे ॲटम काय असतात, नेहमी हे मेटल असतात. आणि जे इलेक्ट्रॉन घेतात ते मेटल असतात आणि जे इलेक्ट्रॉन देतात ध्यानात ठेवा, थोडस इथे मिस्टेक झाली माझी, जे इलेक्ट्रॉन देतात दुसऱ्याला ते मेटल असतात, त्याला काय म्हणतो आपण, मेटल म्हणतो. आणि जे इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतात त्याला काय म्हणतात, नॉन मेटल. त्यांना काय म्हणतात, नॉन मेटल. ठीक आहे, का कसं ते नाही ध्यानात ठेवायचं तुम्हाला सध्या तरी, मला नाही वाटत, कारण खूपच कन्फ्युजिंग पार्ट आहे हा. ठीक आहे, त्याच्यामुळे का कसं नका ध्यानात ठेवू, फक्त सांगतो तेवढंच ध्यानात ठेवा. चला जाऊया आता समोर. ठीक आहे, आता बघा ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. आता बघा तुम्हाला हा जो 17वा जो ग्रुप आहे ही हॅलोजन फॅमिली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जो काही एलिमेंट आहेत, ठीक आहे, ते सर्व हॅलोजन आहेत. कसं बघा, तर याच्यामध्ये जे काही फिजिकल स्टेट आहे ते तुम्हाला चेंज होताना दिसेल. म्हणजे जो काही फ्लोरीन आहे हा फ्लोरीन आणि जो काही क्लोरीन आहे ते तुम्हाला गॅसियस स्टेटमध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, आणि जे तुम्हाला जो काही ब्रोमीन आहे, ठीक आहे, ब्रोमीन, ठीक आहे, हा लिक्विड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे, आणि जो आयोडीन आहे हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे हॅलोजन मध्ये काय आहे ते स्टेट आपल्याला चेंज झालेली इथं दिसतात. ठीक आहे, महत्वाचं एवढंच होतं. तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकते की हॅलोजन एलिमेंट कोणकोणते आहेत किंवा हॅलोजन फॅमिली कोणती आहे, याचं तुम्हाला 1 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकते. बघा मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये आणि जेवढं मला काही एक्सप्लेन करता येईल ते सर्व मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मित्रांनो, पुस्तकामध्ये आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फक्त शॉर्टकट सांगितलेलं आहे. पुस्तकामध्ये वाचलं तरी तुम्हाला समजणार नाही, त्यासाठी हा व्हिडिओ होता.